नेक्स्ट टाइम पासून मी नाही जाणार ना, तूच जायचं. हां तुलाच जायचं आहे, मला नाही जायचं. मी नाही जाणार, तू जायचं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज थोडाफार लेट झालं आहे कारण घरी खूप काम होतं. तर बँकेतसुद्धा जायचं आहे. सागर आत्ता जिमवरून आलं आहे. थोडं काम आहे म्हणून जाऊन येते. हवा खूप सुटली आहे, तुम्हाला समजत असेल बघा, हवेचा आवाज तुम्हाला येत असेल. आज हवा सुटली आहे. चला तर निघते मी. उशीर तर झालं आहे मला खूप. नशीब मला गर्दी नाही भेटली पाहिजे बँकेत जायला. रिक्षा पण आजकाल रिक्षावाले पण लई नखरे करतात. भेटली पाहिजे टायमावर रिक्षा. चला. अरे यार, मी माझे डॉक्युमेंट्सच विसरली. राईस श्वेता गेली आहे बँकेमध्ये आणि मला येऊन खूप शिव्या पडणार आहेत. कारण काल तिने मला सांगितलं होतं की तू बँकेमध्ये जा, पण मी नाही गेलो. मला कंटाळा आला होता म्हणून मी तिला पाठवलं. आणि बँकेत आवडत पण नाही मला. खूप कंटाळा येतं. ती शांतता आणि ती चिची करणारी मशीन. बोर वाटतं बँकेमध्ये. आता अर्धा तास बसलं तरी असं वाटतं की खूप 1-2 तास बसलं असं वाटतं बँकेत. तो जे बँकेत बसून जे एवढं टाईम काम करतात 9 तास ड्युटी, हॅट्स ऑफ त्या लोकांसाठी पहिली बात. तर गाईस, तुम्हाला माझी अवस्था बघून तुम्हाला असं वाटत असेल की हा असा का दिसतोय. पहिली गोष्ट तर मी जिमवरून आलो आत्ता, त्यामुळे माझी सकल अशी झाली आहे की जिम डायरेक्ट आलो मी. म्हणजे जिमवरून आलो आत्ता आणि अजून फ्रेश पण नाही झालं. आता मला फ्रेश पण व्हायचं. थोड्या वेळाने फ्रेश होईल मी. फ्रेश होतो, थोडाफार काय ती खाऊन घेतो. तर गाईज मी झालो आता फ्रेश आणि थोड्याच वेळात आता श्वेता पण येत असेल आणि आता ती येईल थोड्या वेळात. फोन तर केला होता मी तिला. अंधवी आहे ती. जसं थोड्या वेळ बाहेर जाणार आहे. जरा बाहेर जाऊन येतो, माझं काम आहे एक. बँकेत खूप गर्दी होती. आत्ताच घरी पोहोचले. शूट करायला नाही भेटलं, तिथे खूप गर्दी होती बँकेत. एक तर रिक्षा पण खूप भेटत नाही. मुश्किलने रिक्षा भेटली होती मला. भूक पण लागली आहे खूप. आता घरी जाऊन थोडंसं जेवून घेते. खूप भूक लागली. कधी आली तू? मी येऊन जमाना झाला. किती टाइम झाला तुला? झाला किती टाइम? तू होतास पुढे. तुला सांगितलं होतं ना मी जायला. खाली गेलो होतो, माझं काम होतं. कसलं काम होतं? तू गेली होतीस ना बँकेत. अरे मग तुला मी सांगितलं होतं बँकेत जायला. तू का नाही गेलास? मी गेलो का तू गेलो का झालं ना, काम तर झालं ना. थोडी आहे. तुला सांगितलं होतं काम. नेक्स्ट टाइम पासून मी नाही जाणार ना, तूच जायचं. हां तुलाच जायचं आहे, मला नाही जायचं. मी नाही जाणार, तू जायचं. मी जाणार नाही. मी नाही जाणार, तुलाच जायचं नेक्स्ट टाइम. तूच जाणार. बघूया नेक्स्ट टाइम बघूया. चहा पिणारच का तू? अद्रकवाली गेली आहेस? अद्रकवाली नाहीये मला साधी प्लेन नको आहे. कॉफी घेणार आहेस? कॉफी मी नंतर बनवून पिये. यांनी माझ्यासाठी कॉफी नाही बोलली, नाही स्वतःसाठी चाय घेऊन पिते. लाज वाटते तुला? नवऱ्याला टाकून चाय पितेस तू. अरे तू तर नंतर बोललास ना. मग माझ्यासाठी येऊन कॉफी बनवली असतेस ना तेवढ्या गोष्टी. हां बनवते नंतर का? आता तू स्वतः पिणार आणि नंतर मला बनवणार? हां फटाफट कॉफी म्हणून देते ना, तर माझं डोकं खात राहील. तर काय, आता आम्ही चाललो आहोत राऊंड मारायला. कारण की शेताला घरी बसून बसून कंटाळा आला होता. तर आम्ही आता चाललो थोडा वेळ वॉकसाठी. आमच्या प्राण्यांना फिरून आणतो. प्राणी श्वेता पण घरी राहून कंटाळली होती, तिला वॉक करायचं होतं. तर आम्ही आता थोडा वेळ वॉकसाठी बाहेर चाललो आहोत. तर गाईज निघालो होतो आम्ही वॉक करायला आणि आम्ही पोचलो जूला. चालत नाही, म्हणजे गाडीने आलो आम्ही, आमच्या गाडीने. कारण श्वेता पकली होती घरी राहून, त्यामुळे तिला चिल करायचं होतं. जर असं बाहेर चिल वाटावं म्हणून आम्ही इकडे जूला आलो. तर सकाळपासून काम करवते बिचारी, आहे ना बिचारी, रिप्लाय देत नाही. तर आम्ही इकडे खूप कधीतरी येतो, असा रोज नाही. कधी कंटाळा तर आम्ही असंच टाइमपास स्कूटी काढतो आणि निघून आम्ही इथे येतो. इकडच्या हवा मस्त एकदम चिल्ड आहे. म्हणजे एकदम इकडे आलं की वेगळंच फ्रेशनेस वाटतो. जूमध्ये फ्रेशनेस वाटतो की नाही? मग वाटतंय ना, थोडं थंड वाटतंय. जरा थंड वाटतंय. शेजारा थंड वाटतं इकडचं क्लायमेट. आणि ॲक्च्युअलमध्ये थोडासा चिल्ड वाटतं. म्हणजे आपलं नॉर्मली घरी रिलॅक्स वाटतं. खूप छान एकदम रिलॅक्स फील होतं एकदम बॉडीमध्ये. मग जायचं काय घरी आता? निघायचं थोड्या वेळ बसूया ना. असं नाही, 5 मिनटं बसूया. मला तुझी सायकल दिसते तुला, तो चालवतोय बघ माणूस. मस्त वाटतं ना, कलरफुल. मला पण शिकव ना सायकल. मला एक समजत नाही, तू स्कूटी घेतली होती ना? हां मग तुला सायकल चालवता येत ना, मग तू स्कूटी का घेतली होती? अशीच मला आवड होती स्कूटीची. गाईज हिने
ॲक्च्युली स्कूटी घेतली होती, पण हिला सायकल पण चालवता येत नाही साधी. मग तू स्कूटी का घेतली होती? पण तू स्कूटी घेतली, मला आवडते. अरे पण तू स्कूटी चालवलीच नाही ना ती. मी शिकली थोडीशी आणि पडली, मग मी घाबरले, मी चालवायची बंदच झाली. भाई इकडे म्हणजे काय काय सीन काय म्हणजे की सायकल चालवता येत नव्हती आणि तू स्कूटी घेतली, एवढा कुठचा कॉन्फिडन्स होता? अरे मला वाटलं मी शिकेन, मी हळूहळू शिकेन. पण हा कुठचा कॉन्फिडन्स आहे बाबा? असं नसतं की सायकल पण चालवता येत नाही, डायरेक्ट तू स्कूटी घेतली. मला वाटलं मी शिकेन ना, पण नंतर मला पडली ना, मी माझं. गाईस, लोकांचा कॉन्फिडन्स. लोकांचा बोलतोस तू? हा म्हणजे श्वेताचा कॉन्फिडन्स. हा अजून पाहिजे होते. हा चल, नंतर आपण घरी जाऊन बघू. बघा ते पाण्यात टाकून. तर गाईस, आम्ही आता निघालो इथून. हे पाण्यात टाकून खूप लेट झाला. काय हे पागल काय ते मॅजिक बॉल आहे काय ते? अरे मला असं वाटतं मॅजिक बॉल आहे. अरे काय तरी पडलंय ते, सोड, टाकून दे. सो गाईस, आम्ही पुन्हा आलो रिटर्न घरी आणि आम्ही घेतोय आलं ॲपल. कुठचे? टर्कीचे ॲपल. ओ वाव गाईस, हे ॲपल कसे घेते ते तुम्हाला सांगतो मी. श्वेतानी या बोरीने ते दुकान बंद होतं, त्या दुकानवाल्याला दुकान उघडून हे ॲपल द्यायला सांगितलं. चला, मी काही टर्कीला गेलो ना आणि ॲपल माझ्यासाठी टर्कीवरून इकडे आला आहे. ते बोलतात ना, खा दाणे दाणे पिल्ली काय खाणे वाले का नाव, ते आज कळलं भाई. तर गाईज, आता आम्ही खाणार ॲपल, तोपर्यंत तुम्ही बघत राहा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टाटा. काय बोलतात त्याला ते? डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. जोरात बोल ना, जेवली नाहीस काय?